आणि पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी महापौर निवडणुकीकडे लागलं होतं। भिवंडीमध्ये भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी झालेत। भाजपमधून फुटून सेक्युलर आघाडीसोबत गेलेले नारायण चौधरी यांना महापौर पद निवडणुकीमध्ये 48 मतं मिळाली, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं पडली। उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विराजमान झालेत। काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप बंडखोर नारायण चौधरी महापौर झाले। शिवसेना आणि सपानं कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान केल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। विलास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं मिळाली। भाजपमधील फुटीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी मनपाकडे लागलं होतं। हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे। आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे। सगळ्यांचे आभार। दरम्यान नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरींसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांचा महापौरपदी विजय झालेला आहे। 48 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जे मतं जी आहेत त्या मिळून या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। महापौरपदी विराजमान झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार? शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे। त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार मागाड होईल। म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधून तर ही बंडखोरी झालेली आहे। भाजपचे लोक म्हणतात की आता तुमच्यावर कारवाई होणार, त्या संदर्भात काय म्हणतात? मी त्याच्यावर काही तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही। मी या शहराचा महापौर झालेला आहे। मला या महापौर पदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करेन। नागरिकांना काय आवाहन कराल ज्या पद्धतीनं पूर्ण चाललेलं होतं? मी नागरिकांना धन्यवाद देईन। या जीतचा सर्वस्व श्रेय मी माझे मित्र खासदार बायामामा आणि रईसजी शेख आमदार पूर्वचे आणि माझे एक फार फार जवळचे मित्र आहेत, त्यांना हा मी फक्त मेसेज देऊ शकतो का धन्यवाद, तू आहेस तर मी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या कामांना तुम्ही सुरुवात करणार तर प्राधान्य कोणत्या कामाला देणार? नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत, पाणी, रस्ता, शिक्षण, स्वच्छता, बाकी काय नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्ण देणं। या ठिकाणी आपल्यासोबत नारायण चौधरी महापौर जे नवनियुक्त महापौरपदी त्यांची निवड झालेली आहे ते आपल्यासोबत होते। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। मूलभूत सुविधांना ते या ठिकाणी प्राधान्य देणार आहे, शिक्षण असेल त्यांच्यावर ते प्राधान्य देणार आहेत। शिवाय त्यांनी नागरिकांचं देखील अभिनंदन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नाव गुपित ठेवून अनेक नेत्यांना देखील त्यांनी त्यांचं आभार मानलेला आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। दरम्यान भिवंडी पालिकेतील सत्ता स्थापनेनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि उपमहापौर तारिक मोमीन यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। काँग्रेसचे नवनियुक्त उपमहापौर तारिक मोमीन बारी आपल्या सोबत आहेत आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, तुमची पहिली प्रतिक्रिया काय रहेगी? मैं भिवंडी सेक्युलर फ्रंट की तरफ से आमदार रईस शेख साहब का, हमारे खासदार बालिया मामा साहब का, हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी का, सुप्रिया ताई का, जितेंद्र आवाड साहब का और तमाम पार्टी के वरिष्ठ जिन्होंने भिवंडी सेक्युलर फ्रंट का हिस्सा थे, उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया कि एक यूथ आना चाहिए और शहर के डेवलपमेंट पे काम होना चाहिए। आज तुम्ही काय सांगाल? नाही, आज तर शुभेच्छा देणार आहे भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौर, उपमहापौर आणि जी मॅन्डेट मला दिली गेली होती सर्व नेत्यांनी, ते मॅन्डेट मी पूर्ण केलेलं आहे। आज भिवंडी शहर सेक्युलर आहे, आपला देश सेक्युलर आहे, संविधान सेक्युलर आहे आणि भिवंडीमध्ये आता महापौर आणि उपमहापौर पण सेक्युलर फ्रंटचे आहेत। मी सर्वप्रथम हर्षवर्धन पाटील साहेबांचा, सपकाल साहेबांचा खूप खूप धन्यवाद म्हणणार आहे, कारण त्यांनी आम्ही सर्व नेत्यांना, वेगवेगळ्या पक्षांचे आम्ही आहेत, कुणी काँग्रेसचं आहे, कुणी समाजवादीचं आहे, कुणी NCPचं आहे,
त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि आज भिवंडीमध्ये एक सेक्युलर महापौर आहे आणि एक नवीन तरुण उपमहापौर झालेला आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. तर भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरींनी पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही सांगत होतो, त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो. परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आत्ता निकालाच्या अंती लक्षात येत आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. डेव्हलपमेंटवर बोला, मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नको आहे, डेव्हलपमेंटच्या विषयी मला देव तारी त्याला कोण मारी बस. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.